संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे की राहुल गांधी काय बोलणार आहेत. कारण देशभरात सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज उचलणारा एकमेव नेता जर कोणी असेल तर ते राहुल गांधी आहेत. आणि संपूर्ण माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत, आज आपल्या महाराष्ट्रातली परिस्थिती शिक्षणाच्या संदर्भात इतकी भयानक झालेली आहे, म्हणजे ती झालेली नाही, ती करून ठेवलेली आहे. कारण जर तुम्ही कॉलेजमध्ये गेलात ना, तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये जा. कॉलेजमध्ये एकही प्राध्यापक नाही आहे आणि गेल्या 10 ते 12 वर्षांपासून प्राध्यापक भरती नाही आहे. म्हणजे हा शिक्षणाचा गोंधळ जर एवढा मोठा होऊ शकतो तर तो असाच झालेला नाही, तो ठरवून केलेला आहे. आणि यात खरा भरडला गेलाय तो बहुजनांचा आधार. कारण बहुजनांच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच हा डाव रचला होता असंही म्हणता येईल. पण राहुलजी गांधी हे सातत्याने विद्यार्थ्यांचा आवाज उचलतायत. सामाजिक प्रश्न असतील, नीट सारखा पेपर कुठला त्याचे धागेदोरे जर महाराष्ट्रात सापडत आहेत, तर महाराष्ट्र हे एकेकाळी पुरोगामी म्हणून आपण ज्या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र बनतो, त्या महाराष्ट्राचा आवाज कुठेतरी दाबला जातोय का? आणि या सत्ताधारी लोकांच्या माध्यमातून जर दिल्लीकडून आदेश येतो आणि इथल्या सत्ताधारी लोकांना सांगितलं जातं की तुम्हाला कशा पद्धतीने इथे सगळं वातावरण घडवायचं आहे, कारण अलीकडेच महाराष्ट्राचा बिहार झालाय असं आपण म्हणतो. तर का म्हणतोय, तर त्याला कारणच हे आहे, दिल्लीने कितीही महाराष्ट्राला उलकावण्यात देण्याचा प्रयत्न केला तर हा सह्याद्री खंबीरपणे कायम उभा राहिलेला आहे. कारण महाराष्ट्राची माती इतकी कमजोर नाही आहे. त्या महाराष्ट्रातून सावित्रीबाईंनी शिक्षणाची ज्ञानगंगा संपूर्ण भारतामध्ये पोहोचवली. तोच उद्देश आज मुलींना का इथे प्राधान्य दिलं गेलेलं आहे की सावित्रीबाई फुलेंनी ज्या पुण्यामध्ये शिक्षणाचा संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला आहे की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने काम करू शकत नाही, त्यावेळेसही त्यांना संघर्ष करावा लागला. आज मुली आपण बघितलं की जंतर मंतरवर ज्या पद्धतीने मुलींना मारण्यात आलं, हे गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय झालेलं नाहीये. आणि सध्या असे म्हणजे मोदी सरकार किंवा मोदींच्या काळात किंवा भाजपच्या काळात जे सुरक्षित आहे असा दावा केला जातो. कोण म्हणतंय सुरक्षित आहे? तुमच्या पुण्यातले आता आपल्याला रिपोर्ट माहित आहेत ना, नरसापूरचं प्रकरण आहे, काल जुन्नरचं प्रकरण झालं. महाराष्ट्रात सातत्याने बालिकांवर म्हणजे सांगायला दुःख वाटतं की आपल्या 3 वर्षांच्या मुली, 2 वर्षांच्या मुली, 6 महिन्याचं बाळ देखील या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. तर या महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतायत? जर गृहमंत्र्यांनी जर कडक कायदा केला असता, आज तुम्ही पहा, सामान्य महाराष्ट्रामध्ये कधीच व्हायचं नाही, हत्या ही प्रकरण खूप गंभीर समजलं जायचं, पण छोटासा वाद झाला तर आज हत्या होते. आणि असे पूर्ण महाराष्ट्रात प्रकरण यायला लागले, त्याच्यामुळे हा महाराष्ट्र राहिलाच नाही. खरं तर ही सांगायला मला अतिशय दुःख होतं की हा महाराष्ट्र नाही आहे आपला. आणि जर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असेल, पुन्हा शिवशाहू फुले यांचा महाराष्ट्र जर आपल्याला करायचा असेल, तर जो संविधानाची गोष्ट करतोय, जो संविधानाची गोष्ट आम्हाला सांगतोय, की जो संविधानाचा हक्क आम्हाला सांगतोय, संविधान बचाव म्हणून जो आम्हाला सांगतोय, तो राहुल गांधी आहे. आणि आमच्या तरुणांचा आवाज जर देशामध्ये निस्वार्थीपणाने जर कोणी पोहोचवत असेल तर ते राहुल गांधी आहेत. म्हणून माझ्यासारखे असंख्य तरुण, असंख्य तरुणी, युवक युवती, बेरोजगार सगळे हे राहुल गांधीजींच्या पाठीमागे उभे आहेत. आणि याच निमित्तानं मला या पार्श्वभूमीवर सांगायचं आहे की 2029ला राहुल गांधी हेच पंतप्रधान असतील, हे मी ठामपणानं सांगतो. जेव्हा राहुल गांधी पंतप्रधान असतील, मी पुन्हा तुम्हाला बाईट द्यायला येईल.